आज आत्ताच भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुजय विखे यांचा प्रवेश झालेला आहे. मी भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे. आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसार पुढच्या वाटचालीचा आम्ही विचार करतो आहोत आणि त्याचप्रमाणे पुढची काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल ती योग्य वेळी मी आपल्याला देईल. एवढंच आजच्या निमित्ताने मी आपल्याला सांगेल. धन्यवाद. तुम्ही दिल्लीला होता, दिल्लीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांबरोबर काही चर्चा झाली का या संदर्भात? नाही, मी आता एक असं आहे ना की आता जो निर्णय आता झाला आहे त्या निर्णयाला अनुसरूनच मला बोलायचं आहे. आता तर मागे काय इतिहास पाहून काय उपयोग होणार नाही. वर्तमान काळ काय आहे आणि वर्तमान काळात काय निर्णय झाला तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगू इच्छित की मी जनसंघापासून तर आत्तापर्यंतची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. मला या भागातल्या जनतेनं एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा लोकसभेत पाठवलं. या भागातल्या जनतेलाही मी फार धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. आणि आजही माझ्यासाठी तर आम्ही पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून माझे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते. पुढच्याही कालखंडामध्ये मी माझ्या या परिसरातल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या देशातल्या कार्यकर्त्याचं काम करण्याची माझी मानसिकता असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये या भागातल्या जनतेनं जे माझ्या प्रेम दाखवलं त्या ऋणात मी राहू इच्छितो आणि त्यांचं काम जे जे पडेल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून सर्व आम्ही आमच्या या जिल्ह्यातल्या जनतेला देऊ इच्छितो. पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर तुम्ही निवडणुकीच्या रेंगात उतरणार का? नाही, एक असं तुम्ही म्हणून म्हणाल तो त्या विषयावर आता आज काही बोलण्यात मजा नाही. सुजय विखेंचं स्वागत तुम्ही पण करता का पार्टीने? नाही, तर पार्टीनं स्वागत केलंय तर मी पण करणं कमवप्राप्त झालं ना. तुमची काय पुढची भूमिका राहील? आता एवढीच भूमिका माझी. एक विषय असा आहे की जिल्ह्यातले सगळेच भाजपचे नेते तिथं होते, तर तुम्ही विद्यमान खासदार असताना तुम्हाला आमंत्रण नव्हतं दिलं का? नाही, मी काल दुसरीकडून आलो. मी डायरेक्ट दिल्लीला होतो, दिल्लीहून मी इथं आलो. त्यामुळे तसं निरोप नव्हतंच का? होता तुम्हाला? नाही, होता निरोप, पण मी डायरेक्ट दिल्लीला आलो होतो. त्यामुळे दिल्लीहून नगरला आल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की लोकसभेसाठी आम्ही विखेंचं नाव वर देऊ केंद्र समितीकडे, असं एक सूत्रवाच केलं. नमस्कार, मी सबिक सय्यद आणि आपण पाहतोय एव्हन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट्स तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. तर आताच आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा चालू आहे ती सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल. तर आपल्यासोबत आता सध्या भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा अध्यक्ष आहेत, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत नगर तालुक्याचे बबनरावजी शेळके सर. तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सुजय विखे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल तसेच दिलीप गांधीजींची जी त्यांची उमेदवारी जी काढून घेतलेली आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षामध्ये डॉक्टर सुजयजी विखे पाटील यांना प्रवेश दिलेला आहे. त्याबद्दल मी नगर तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा नगर तालुका यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. खरं पाहता ज्यांनी पक्षामध्ये आपली हयात घातली, ज्यांनी पक्षासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलंय, अशा उमेदवारांनाच, अशा माणसांना, अशा व्यक्तींनाच पक्षाने खरं पाहता उमेदवारी द्यायला पाहिजे. सध्या नगर जिल्हा म्हणलं की मोठं वादळ उठल्यासारखं झालेलं आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला नाही द्यायची याचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्याबद्दल मला कुठलंही काही म्हणायचं नाही, बोलायचं नाही. परंतु पाठीमागे आपण पाहिलं की सन्माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं, पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यावेळेस काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं नगर दक्षिण जिल्ह्यामधून जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सन्माननीय अरुण काका जगताप यांना जर उमेदवारी दिली तर
त्या ठिकाणी वेगळं चित्र काही वेळेस पाहायला मिळू शकतं. कारण नगर शहर, नगर तालुका या ठिकाणी काकांचं वर्चस्व आहे. श्रीगोंद्यामध्ये त्यांचा मतदारसंघ आहे आणि राष्ट्रवादीचे काही ठिकाणी ताकद पण आहे. त्यामुळं वेळ पडली तर बाहेरचा उमेदवार आणि स्थानिक उमेदवार असे लोकांत नाराजगी पसरू नये किंवा एकाच घरात कॅबिनेट दर्जाचे 2 पदं असताना पुन्हा त्याच ठिकाणी खासदारकीची उमेदवारी म्हणून काही मतदार नाराज व्हायला नको, यासाठी पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि नगर दक्षिणमधून चांगला उमेदवार देऊन ज्याची पक्षासाठी हयात गेली, पक्षासाठी अहोरात्र झटण्याची तयारी आहे अशाच उमेदवाराला उमेदवारी देऊ, पक्षाचे उमेदवारी द्यायला पाहिजे एवढं मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर आपण पाहतोय की सुजय विखे ज्यांनी म्हणजे गेल्या 3 वर्षापासून नुसतं भाजपाला शिव्याच दिलेल्या आहेत, म्हणजे की आपण पाहतोय त्यांच्या अनेक भाषणातून भाजपा विरोधात बोललेले आहेत. आणि जे दिलीप गांधी आहेत गेल्या 15 वर्षापासून भाजपाचे एक उत्कृष्ट असे कार्यकर्ते आहेत आणि ते त्या पद्धतीने काम करतात, तर त्यांची उमेदवारी काढून सुजय विखेंना दिलेली, तर पुढे म्हणजे की दिलीप गांधींचे ध्येय धोरण काय असू शकते असं आपल्याला वाटतं? कारण आपण पाहिलंय की त्यांच्या समर्थकांनी काल मोर्चे काढले होते. काही सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जोपर्यंत उमेदवारी फायनल होत नाही तोपर्यंत कुणीच काहीही प्रतिक्रिया दिली तरी त्याचा उपयोग होणार नाही. आणि आदरणीय खासदार दिलीपजी गांधी साहेब हे पक्षनिष्ठ आहेत, पक्षाचे तत्व त्यांच्या अंगीकारलेले आहेत, त्यामुळं ते पक्षाबरोबर 100% राहणारच आहेत. आणि उमेदवारीचा जो विषय आहे की सध्या डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिलेली आहे असं जे म्हटलं जातंय, परंतु जोपर्यंत वरिष्ठ नेते हे उमेदवारी जाहीर करीत नाही तोपर्यंत असं कितीही वावड्या उठल्या किंवा काही झालं तर त्यात तथ्य नाही. आणि शेवटी वरिष्ठ ज्यांना उमेदवारी देतील ते कुणीही असो त्यांचा झेंडा घेऊन आम्ही अहोरात्र काम करून त्यांना निवडून 100% आणणार. धन्यवाद सर या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल. आपण पाहताय एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंस तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. कॅमेरामॅन साहिल सोबत सबील सय्यद, तेजवार्ता न्यूज, अहमदनगर. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.